यार मी किती होपफुल होतो माहिती आहे की होऊन जाईल यांनी, पण नाही झालं आहे. टेन्शन असं नाही, बट फ्रस्ट्रेटेड तर डेफिनेटली फील झालो, कारण प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व नाही होत ना तेव्हा वी मेन कांट रिली सेटल डाऊन इन माइंड. प्रॉब्लेम सॉल्व झाला की इज वॉट. आत्तापर्यंत ही चौथी ट्राय करतोय. हॅलो, वेलकम बॅक टू द व्लॉग. आता मी ना सीमॉस बॅटरी घेऊन आलो. अच्छा, बाय द वे, मी कालचा व्लॉग लॅपटॉपवर एडिट केला. माझा सध्या विचार काय आहे की कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे भारी तर टाकायचेच आहेत आपल्याला, की भारी व्लॉग्स जे असे चांगले काय ट्रान्झिशन वगैरे हळूहळू करूयाच ते आपण. जर त्यामुळे कन्सिस्टन्सी अफेक्ट होत असेल तर ते नको अफेक्ट व्हायला. द मोमेंट ऑफ ट्रूथ. सो ॲटलिस्ट बघूया. यार मी किती होपफुल होतो माहिती आहे की होऊन जाईल यांनी, पण नाही झालं आहे. एकदा ना विनयला कॉल करतो. सगळे जुगाड करून झाले. पी सी काय डिस्प्ले नाही दाखवत. आता गप मी हे घेऊन जातो. लोकल दुकान एक आहे तिथे, होपफुली चालेल. नाहीतर यार एवढं काम अडकल्यासारखं वाटतंय ना. होऊ शकतं काम लॅपटॉपवर, पण इकडे ह्यात वेगळं होतं काम. ह्यात बेटर होतं ते. बघू आता पहिले जाऊन काय बोलतायत. एक सॅड अपडेट. सीपीयू दुकानात द्यायला लागला, कारण तो कशाने चालू होत नाही. आणि त्यांच्या इथे पण स्टार्टिंगला डिस्प्ले आला आणि परत आता करतायत तर नाही आलं. त्यांनी पण 17 गोष्टी चेक केल्या, मी 1760 गोष्टी चेक केलेल्या. जर मदरबोर्डचा इश्यू असेल तर मग मला कळतच नाही काय नक्की सॉल्व करायचं, कारण मदरबोर्ड तर येतो चल नवीन, पण तो म्हणजे असा नवीन आहे की हा पी सी जास्तीत जास्त मी 2 वर्ष वापरेन, त्याच्यावर वापरूच नाही शकत. त्याच्यानंतर अपग्रेडच करणं आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा अपग्रेड करेन ना तेव्हा मला फक्त ग्राफिक कार्ड यूज करू शकेन. आता कळत नाही एक्झॅक्टली काय सिच्युएशन, बट आता काय ना, आता टेम्पररी लॅपटॉपवर एडिट करायचं. एडिट एवढं काय खास नाही होणार. म्हणजे असं काय ते मूव नाही का होतं असं, म्हणजे आय ट्रॅकिंग ते काय तसं काहीच नाही होऊ शकत. मे बी टेक्स्ट लेअर पण ऍड करता येते की नाही ते बघायला लागेल. याने तो अभि देखते. लॅपटॉप तर आहे, 12 लॅपटॉप तरी आहे, त्याच्यावर एडिटिंग आहे. तर PSU किंवा मदरबोर्डचा इश्यू आहे, त्यामुळे डेटा त्यामधला एडिट केलेले फुटेज हे सगळं तसंच आहे. डेटा जाणार तर नाही, पण युजेबल पण तर नाही आहे. टू बी फेअर, जेव्हा मला कळलं की नाही इश्यू सॉल्व झाला आहे तेव्हा मला टेन्शन असं नाही, बट फ्रस्ट्रेटेड तर डेफिनेटली फील झालो, कारण प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व नाही होत ना तेव्हा वी मेन कांट रिली सेटल डाऊन इन माइंड. प्रॉब्लेम सॉल्व झाला की इज वॉट. आय नो की सगळेच प्रॉब्लेम्स इमिजिएटली सॉल्वेबल नसतात, पण माझ्यासाठी माझा प्रॉब्लेम पी सी नव्हता, तर हा होता की काम. सो मी इकडे आलो गप लॅपटॉप घेऊन, मॉनिटरला कनेक्ट केला आणि मॉनिटरला लॅपटॉप चालतोय. याचा अर्थ मॉनिटरचा प्रॉब्लेम नाहीये. लॅपटॉपचं तुम्हाला सांगतो की एडिट होऊ शकतं, जसं मी सांगितलंय त्या लेवलचं एडिटिंग नाही होत आणि स्लो सुद्धा होतं. आता जी फुटेज मी पी सीवर जे 15 किंवा मॅक्सिमम 20 मिनिटात एडिट झाली असती, त्याला 40 मिनिटं दाखवतंय. म्हणजे डिफरन्स तर आहे. आणि हे मी त्या लेवलचं एडिट नाहीच केले. म्हणजे मला जे ॲक्च्युली करायचं होतं, जे ट्रान्झिशन टाकायचे होते, जे एक्सपेरिमेंट करायचं होतं या व्लॉगमध्ये, पण मी केलंय. रीलसुद्धा मी सुरुवातीपासून एडिट केली, पण काम केलं. ही गुड न्यूज आहे. मला खूप चांगलं वाटतंय. मला वीक वेस्ट गेल्यासारखं नाही वाटत. बघूया. मी आता तुम्हाला बोललोय तर विनयला तुमच्या समोरच कॉल लावतो. तसं पण ते रेंडर होतंय. आपण काय करायचं एवढ्या वेळ नुसतंच बसून. विनयला कॉल लावतो. ब्रदर, झालं तर नाही. तो बोलतोय मदरबोर्ड आहे, पण मदरबोर्ड किंवा PSU आता दोनच ऑप्शन आहेत. म्हणजे कारण तो बोलला की फर्स्ट बूट होतोय, नंतर नाही होत. म्हणजे पुढे नाही होत, बायोसमध्ये जातोय, त्याच्यानंतर काहीच नाही, झिरो डिस्प्ले. अरे त्यांना बोललो मी, तुम्ही तुमचे म्हणजे प्रोसेसर सोडून बाकी तुमचे कंपोनेंट लावून चेक करता का, तर ते म्हणजे नाही आहे बोलले. हा, नाही आहे बोलला. तर काय बोलू. मग मी काय बोलतो, मदरबोर्ड रिपेअरच्या नादी लागायचं का नाही. आता नवीनचा विषय आहे की मग तो बजेटवाला घ्यायला लागेल. 550 आठ आठ 8,000ला आहे. हा हा, म्हणजे अजून म्हणजे 550 आय थिंक AM4चा लास्ट आहे ना. ठीक आहे, चालेल. पर्याचा आवाज येते का.
त्याला विचार ब्लॉग बघतो का? काय करतो काय मग त्या चिलिंग वाल्या ग्राफिक कार्डवर गेम खेळतो का? काय बोलशील नाही काय नाही. गुगल क्रोम इनकॉग्नेटो का? वॉक करतोय. 8:30 वाजलेत. 5,000 स्टेप झालेले आहेत. प्लॅन तर होता लेग्स मारायला जिमला जायचा. माय माइंड जस्ट इजंट हेल्पिंग मी. म्हणजे एवढे एक्सक्युजेस येत आहेत माइंडमध्ये की जिमला नको जाऊ, घरी वर्कआउट कर, गेलास तर अप्पर बॉडीच मार, सकाळी नको जाऊ, ही लोकं असतात, ती लोकं असतात, संध्याकाळी ही लोकं असतात, तिथे वर्कआउट करता येईल चांगला, सकाळी संध्याकाळी लवकर जा सो दॅट रेकॉर्ड पण करता येईल, सकाळी आता तुला एडिटिंग करायचं. एवढे एवढे एक्सक्युजेस येत आहेत. पण मी विचार केला की ॲटलिस्ट चालायला तर जाऊ. ॲटलिस्ट असं फर्स्ट हाफ डिफिटेड फील नाही होणार. मोबाईल दिवसभर स्क्रोल करत राहण्यापेक्षा किंवा सकाळचा टाईम फक्त स्क्रोल करत राहण्यापेक्षा ॲटलिस्ट वॉक तरी केलेलं बरं. थोडे कॅलरीज तरी बर्न होते. तो मी एक्झॅक्टली तेच केलं आहे. आणि ह्याच्यानंतर आता अंघोळ करून गप ऑफिसला जायचं. त्यानंतर ते पी सीचं जे मी बघणार आहे ते अराऊंड 11 वाजता वगैरे जाईन मी, तर ते पण रेकॉर्ड करेन. आणि खरं सांगतो एकदम मला ना हे केस ना असे विचित्र वाटायला लागलेत. मला नाही ठेवायचे तसे उभे, पण दुसरं सोल्युशन नाही. कारण हे ना असे फक्त समोरचे उभे राहतात, पाठचे उभे राहतच नाही. आणि मला उभे नाही करायचे आहेत, मला असे स्लँट ठेवायचे आहेत. ॲक्च्युली प्लॅन तर होता की असे खाली ठेवीन, पण ते पण बरोबर दिसत नाही आहेत. मला कळत नाही की करू तर करू काय, बट हे असेच आहेत. आता तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, मी पण ॲडजस्ट करतो. बाहेर जाताना स्टाईल करताना वेगळी गोष्ट आहे, बट एरवी कसे दरवेळी प्रोडक्ट लावून ठेवला. ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत, बॉदर नको करून घेऊया. सर्वात पहिलं तर गुड मॉर्निंग. आज डे 4 आहे जो तुम्ही व्लॉगमध्ये बघताय. डे 3ला मी कॅमेरा उचललाच नाही. असं कॉन्टेंट नाही आहे नको टाकायला, असं कॉन्टेंट नाही, तसं ते इंटरेस्टिंग नाही, हे इंटरेस्टिंग नाही. एवढं माइंडमध्ये चाललं होतं ना की कॅमेराच म्हणजे फोन हातात घेतलाच नाही मी, ऑनच नाही केला. काम केलं मी, चालायला सुद्धा गेलो, पण नाही केलं. डायटिंग सुद्धा केलं. पण आता डीमार्टला आलोय, होईल तेवढं रेकॉर्ड करतो आणि मग पुढचं तुम्हाला दाखवतो. कारण आज मी डिसाईड केलं ॲटलिस्ट 4 दिवसाचा फुटेज काहीतरी इंटरेस्टिंग तर मिळेलच. आणि मग त्यानंतर आपण बघूया की कसं अजून इंटरेस्टिंग इंटेन्शनली बनवू शकतो. बट मेन सध्या आहे की 100 व्लॉग्स पडले पाहिजे कन्सिस्टंटली. त्यामुळे कन्सिस्टन्सीवर सध्या फोकस करूया, क्वालिटी ऑटोमॅटिक वाढेल. आत्तापर्यंत ही 4थी ट्राय करतोय, एक पण ना बरोबर वाटत आहे. डबल एक्सेल कमरेवरून गळते, एक्सेल बरोबर बसत नाही, एल होतच नाही. पॅकिंगची जबाबदारी बोलो माझी असते, गाडी पॅक करायची. ठेवलंय म्हणून डस्टबिन मागे बघून जाऊ दे.